काय तर तुकडोजी महाराज तुम्हाला माहितच आहे की आज गुरु नानक जयंती सुद्धा आहे, जे की शिखांचे पहिले गुरु आहेत आणि संस्थापक आहेत. त्यांचं आज पवित्र ग्रंथ जो असतो म्हणजे ग्रंथ साहिबा ते त्यांचं पठण करतात. तर आज सामुदायिक प्रार्थनेचं महत्त्व काय ते याबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे वर्ग 4 शिकलेले होते. किती? वर्ग 4. आणि या 4थ्या वर्ग शिकलेल्या व्यक्तीने जपानमध्ये जाऊन आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व केलं होतं. म्हणजे विश्व हिंदू परिषद जेव्हा जपानमध्ये होती तेव्हा हा 4थी फेल झालेला व्यक्ती डायरेक्ट जपानमध्ये जाऊन भारताचं महत्त्व, हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देणारा व्यक्ती होता. आणि हा म्हणजे हे असे युग पुरुष हे नेहमी होत नसतात है ना. आणि यांचं महत्त्वाचं जीवन कार्य फक्त हे सांगण्यात गेलं की मानव एकच धर्म आहे, दुसरा धर्मच नाही. म्हणजे जसं आपण शीख, बौद्ध, हिंदू, मुस्लिम याच्यामध्ये आपण म्हणत राहतो, ते म्हणतात की फक्त एकच धर्म पाळा. तुमच्या घरामध्ये तुमचा धर्म पाळा आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर येता तेव्हा तुम्ही एकच धर्म पाळा, तो म्हणजे राष्ट्रधर्म. म्हणजे राष्ट्रावर त्यांनी खूप काही असं बोललेलं आहे. त्यांचं पूर्ण जीवनच त्या याच्यावर गेलेलं आहे. म्हणजे आणि त्यांचा जन्म हा 1909 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1968 मध्ये. जेमतेम 60 वर्ष जीवन जगलेला हा अवलिया संत जगामध्ये, या संतांची प्रत्येक जगामध्ये प्रसिद्ध असे संत आहेत. आणि त्यांच्या जे ग्रामगीता यांनी जे ग्रंथ लिहिला त्या ग्रंथावर आज PhD झालेले असे हजारो विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. प्राध्यापक झालेले आहेत, इंजिनियर, डॉक्टर असे भरपूर लोक झालेले आहेत, जे विद्यार्थी आज त्यांचं नाव त्यांनी कमावलेलं आहे. त्यांचं आज स्वतःचं विद्यापीठ आहे नागपूरला. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही नागपूरला जर गेले असेल तर नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये आज लाखो इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक असे भरपूर विद्यार्थी निघतात. आणि त्यांना सुद्धा जे ग्रामगीतामध्ये त्यांनी श्लोक म्हटलेले आहेत त्यांना एका श्लोक त्यांची PhD 5 वर्षाचा प्रबंध, ते एका वाक्यावर पूर्ण 5 वर्ष आपला अभ्यास करतात. म्हणजे किती त्यांच्या एक लाईनचं महत्व असेल. तुकडोजी महाराज हे वर्तनकार नव्हते. ते म्हणतात ना की भिकाऱ्याला भीक देणे हे झालं वर्तन, परंतु भिकाऱ्याने भीक मागूच नाही हे झालं परिवर्तन. तर हे संत तुकडोजी महाराज परिवर्तन करणारे संत होते. तर ते मनाचं लक्षात घ्या. ते सांगतात की माणसाचे जे आजार आहेत हे माणसाचे शारीरिक आजार वेगळे, परंतु आज सर्वात जास्त लोक मानसिक रुग्ण आहेत. बघा, आपण म्हणतो पैसा आल्यावर श्रीमंत होऊ, पैसा आल्यावर आपण काय होऊ, आनंदी होऊ. पण तुम्ही आपल्या गावातनी बघू शकता किंवा आजूबाजूला उदाहरण घेऊ शकता, प्रत्येक पैशाला श्रीमंत आहे का? बोला, नाही. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण काय आजारी आहे, दुखीच आहे. तर त्यांनी सांगितलं की तुमचं पहिले मन परिवर्तन करा. तुमचं म्हणजे एका जणांनी प्रश्न केला की सर्वात श्रीमंत कोण आहे? ते म्हणतात की श्रीमंत तोच आहे जो समाधानी आहे. पैसा किती आहे महत्वाचा नाही. पैसा तुमच्याकडे लाखानं करोडानं असेल पण तुमच्या मनामध्ये समाधान नाही आहे, तो तुम्ही श्रीमंत नाही आहे. दुसरे म्हणतात दुसऱ्यांकडे सांगतात जो जिवंत आहे तोच श्रीमंत आहे ना. आपण रडत बसतो की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. ते म्हणतात की तुमच्याकडे जे आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन हे सांगण्यात गेलं. आणि एक वेळेस त्यांना एका गृहिणीने म्हणजे एका महिलेने जेवण करायसाठी घरी बोलवलं. तेव्हा घरी बोलवल्यानंतर ते बैठकीमध्ये काही मिनिटं बसली आणि लगेच ते किचनमध्ये गेले. तर किचनमध्ये गेल्यानंतर त्यांना ते सर्व म्हणजे आपण ना कांद्याचे टरफल किंवा लसूणचं कचरा हे असा दिसला त्यांना. तर ते म्हणत त्या महिलेने त्यांनी रागावत म्हटलं की हे जे किचन आहे ना हे नुसतं पोटभराचं हॉल नाही आहे किंवा रूम नाही आहे, हे आपला दवाखाना आहे. तुम्हाला माहित असेल आपल्या किचनमध्ये स्वयंपाक खोलीमध्ये जे काही मसाला आहे ते मसाला सर्व गुण औषधीने असलेले मसाले आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे हळदीमध्ये असे 100 प्रकारचे गुणधर्म आहेत. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्याला सर्दी, कफ किंवा खोकला होतो तेव्हा आपण हळद टाकून जर दूध पिलं तर आपले हे घरी बसले आपण आजार काय करू शकतो, हे कमी करू शकतो. परंतु आज इतका फास्ट जमाना आहे की थोडीशी सर्दी, ताप, खोकला झाला की आपण लगेच दवाखान्यात जातो है ना. आणि दवाखान्यात गेले की 500 रुपये कमी लागतात. की
आजकाल जे तरुण पिढी आत्महत्या करत आहे, का आत्महत्या करत आहे? कारण त्याचं मन खूप कमजोर झालेलं आहे. म्हणजे दुःख आहे तेव्हाच आहे, परंतु सहनशीलता कमी झाल्यामुळे हे तरुण पिढी एकदम ज्यांचं आयुष्य सुरुवात होणार आहे, त्या सुरुवात होणाऱ्या आयुष्यामध्ये डायरेक्ट जीवन संपवण्याचा निर्णय घेत आहे. बरेच जण म्हणतात त्याला लय टेन्शन होतं, जो मरणारा आहे त्याला लय टेन्शन होतं. पण टेन्शन तर त्याच्या आईबाबाला देऊन गेला ना. तो जन्मभर ज्या आई बापानं त्याला जन्म दिला की बाबा हा पुढे चालून माझा काठीचा आधार होईल, आणि तो त्यांच्या समोर मरतो, तर तो मरणारा तो सेकंड मध्ये मरून गेला, परंतु तो त्याच्या आई वडिलाला जीवनभर मरत यातना देऊन गेला. लक्षात घ्या. तुम्ही कधी पाहिलं की कारंजा तालुक्यामध्ये एका कुत्र्यानं घरामध्ये आत्महत्या केली, दुसऱ्या दिवशी पेपर लिहिला की त्या चिठ्ठीत त्यानं लिहून ठेवलं होतं की ती माझी झाली नाही म्हणून मी कोणाचा होणार नाही. पाहिलं तुम्ही कधी? कुत्र सुद्धा आत्महत्या करतो, माणसं आत्महत्या करायला लागतात है ना. कर्ज झाला की घे आत्महत्या, बायको बोलली की कर आत्महत्या है ना. कोण काही बोललं, भाऊ बोलला, मोठा भाऊ बोलला, लहान भाऊ, कर आत्महत्या. म्हणजे आत्महत्याची कारण म्हणजे असे कारण थोडंसं कारण पाहिजे. बायको सोडून गेली कर आत्महत्या, गर्लफ्रेंड सोडून गेली कर आत्महत्या. अरे एकच बायको सोडून गेली ना, जग सोडून गेलं नाही कोणी, दुसरी बायको करू शकतो, दुसरे अशा भरपूर महिला आहेत, मुली आहेत, तुझ्या जीवनामध्ये येऊ शकतात. हे काय कारण झालं तुमचे मराचे? म्हणजे हे संत सांगून गेलेत की तुमचं जीवन हे फक्त हे भौतिक सुखासाठी नाही. बघा आपण काय करतो की माझं जीवन, आता लक्षात घ्या, मोटिवेशन काय म्हणतो किंवा माझा आनंद कशामध्ये आहे. आपण म्हणतो की बरेच जणांचं, तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत, सर्वांना आनंद कशामध्ये मिळू शकता? बोला, तुमचा आनंद कशामध्ये आहे? महिला मंडळ, तुमचा आनंद कशामध्ये? झोपले का तुम्ही? असं सांगू शकता की हे मिळाल्यानंतर मी आनंद होईल है ना. तर असं कोणतं आहे? होऊ शकतं कोणाचं की माझं घर झालं की मी आनंद आहे ना, बरोबर. तुमचा असा कोणता आनंद आहे? बोला. कोणाचा म्हणजे आनंद राहायचा सर्वांना असते, सर्वांच्या मनामध्ये इच्छा असते की कोणाला लग्न झालं की आनंद आहे ना, कोणाला वाटतं की माझं कार भेटली की मी आनंद होईल, कोणाला वाटतं मोबाईल भेटला की मी आनंद होईल है ना. लक्षात घ्या की हे आनंद हे भौतिक सुख झालं. हे जर तुम्हाला मोबाईल मिळाला, कार मिळाली, टू व्हीलर मिळाला, घर मिळालं, शेती घेतली, आणि हे जर कोणी हिसकावून घेतलं तुमचं, तर तुमचा आनंद काय होईल? गेला है ना. म्हणजे तुमचं त्या वस्तूमध्ये आनंद. तर तुम्हाला कधी आनंदाची आणि दुःखाची कधीच तुम्हाला अशी कमतरता भासणार नाही, जर तुम्ही जो मोटिवेशन, जे आनंद आहे ते आतून मध्ये तुमच्या निघालं पाहिजे, आतून, की हे जे वस्तू आहे, हे वस्तू आहेत ना, हे गेल्या तरी मी आनंदी राहील. आता इथं बरेच जण 12 वाजेल चेहऱ्यावर आहे, दोघं तिघं सांगतो मी, एकदम मरेल चेहरे येऊन बसलेले आहे, जसं की मी त्यांच्या सोन्याचा जाळ बुडवलं आहे. दोघं तिघं सांगतो मी, एकमेकाकडे पाहू नका, ते तुमच्याकडेच पाहून राहील. तर कसं आहे की आपण इथं बसताना बी थोडं आनंदात चेहरा, म्हणजे चेहऱ्यावर काय पाहिजे? स्मित हास्य पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? हसा थोडेसे, बरं आहे, हसताय ते. हा एक दोन बाबू इथं की ते हसायलाच तयार नाही. त्याला वाटते हसले की गुरुजी टॅक्स लावते काय? तुम्ही काही पैसे लावणार नाही, तुम्हाला फक्त तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी असले पाहिजे. संत हे सांगून गेले की तुकाराम महाराज पण म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमच्या मनामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जगू शकता, तुम्ही कोणताही आजार दूर करू शकता. फक्त मनावर नियंत्रण पाहिजे, मनावर ताबा पाहिजे है ना. आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तर हे काय बोलावं काय नाही, म्हणजे 2 घंट्याचा सिलेबस मध्ये ते 15 मिनिटं सांगायचं आहे, आणि सांगितलं असतं की तुमच्याकडे वेळ कमी आहे. वेळ कमी आहे म्हणून मी काय बोलावं हे सुचून मिळालं नेमकं. नाही तर माझ्याकडे असं 2 घंटे जरी बोललो तर मी तुम्हाला उठवी देतील. पण आता विषय कसा आहे, आता बोलायचं काय नेमकं. आता मी तुम्हाला सांगतो, महत्वाच्या विषयावर होतो. एक आनंदी आणि निरोगी जीवन जगण्याची कला आपण शिकलो पाहिजे है ना. कसं तर आता मी तुम्हाला सांगतो की जो मला सांगा, तुमच्याकडे आज तुम्ही कामाला जातात, इथं सर्व महिला मंडळ आहे, सर्वात जास्त आता जो सीझन आहे, कसा सीझन आहे?
कापूस वेचणी सीझन आहे. सर्व तुम्ही जे कमरीवरचे कामं करतात है ना, ते सर्व कमरीवरचे कामं करतात. आज सर्वात जास्त आजार हा कमरीचा आहे महिला मंडळात है ना. बोला आहे का नाही. कंबर दुखते सर्वांची. आणि दुसरा एक आजार आहे मान दुखते. तुम्हाला मान आहे का नाही. सर्वांना आहे. ठीक आहे मान आहे बरं झालं. तर बऱ्याच हे दोन आजार महत्वाचे आहेत. मणक्याचा गॅप याला म्हणतो आपण मणक्याचा गॅप. आता मी एक 2-3 दिवसाआधी अकोल्याला गेलो होतो. बऱ्याच जणांना माहित पण असं तुम्ही पैसे करता. तुम्हाला जर म्हटलं व्यायाम करा तर तुम्ही मला सांग काय गुरुजी हे का आमच्या रोजच व्यायाम होते है ना. कापूस शेतातले जाणं हेच तर आमचं काय व्यायाम असतं आहे म्हणते. अहो बिचार तुझ्या व्यायाम नाही तुझं काम नाही. व्यायाम वेगळा असते काम वेगळं असतं. काम हे पोट भरासाठी असते. काय कशासाठी असते बोला. पोट भरासाठी असते. पैसा प्रॉपर्टी घरदार हे पैसे कमवण्याचं साधन आहे. पण हे तुम्हाला सर्व कमरेच्या पासूनच तुम्हाला पैसे मिळणार. जर तुमची कंबर चांगली काम करून तरच तुम्हाला काय मिळणार पैसे मिळणार. पण तुम्ही आज तुमचं वय महिला मंडळ आहे आणि यांना घरी राहा वाटत नाही. घरी राहिलं तर याच्यामध्ये दुखते. कारण 7 रुपये किलोवाला कापूस किती झाला आता 10 रुपये किलो. जे 50 किलो कापूस शिजायची ते आता किती सुरू राहिली. आणि दवाखाना किती जाते 50 म्हणजे 300-400 रुपये कमावते. आणि दवाखाना किती कमावते 3-4 हजार. आणि मी आपल्याला गेलो तिथे एक हार्ट स्पेशलिस्ट होता. म्हणजे जे मणक्याचे गॅप आहे किंवा कंबर दुखी आहे मान दुखी आहे हे दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरने गेल्याकडे 800 रुपये फी घेतली चेकिंग करायची. नंतर एक्सरे काढायची सुद्धा फी घेतली 800. नंतर गोळ्या दिल्या 20 दिवसाच्या त्याची घेतली 3000 रुपये. किती गेले जवळपास 5000 गेले है ना. आणि नंतर एक मॅडम होती वरे जामणी. तिथं तुम्हाला एक मॅडम आहे डॉक्टर आहे. मी तुम्हाला व्यायाम सांगितलं. काय सांगेल व्यायाम. तिनं फक्त 10 मिनिटं सांगितले. किती मिनिटं 10 मिनिटाचे किती घेतले 200 रुपये. किती घेतले घंट्यामध्ये 1000 रुपये. बघा एका घंट्याचे किती बोला 1000. जर तुम्हाला रोज 7 घंटे काम केलं. किती घंटे 7 घंटे तर 7000 रुपये रोज. म्हणजे तुमच्या महिन्याभराची कमाई ते एका दिवशी कमावतो. आणि तुमच्या वर्षभराची कमाई ते एका महिन्यात कमावतो. समजून राहिलं तुम्हाला गणित. आणि ते सांगते तिथे गेला व्यायाम. आता व्यायाम कोणते सांगते. व्यायाम एकदम सिंपल असते. आणि आपल्याला व्यायाम म्हटलं की भल्ला काय ते कंटाळा येते. व्यायाम म्हटलं काय ते कंटाळा येते. लक्षात घ्या सर्वांचं लक्ष आहे. कोण काय करते इकडे लक्ष नका देऊ. सर्वांचं लक्ष कुठे पाहिजे माझ्याकडे पाहिजे. कोणाकडे पाहिजे त्याला समजलेलं आहे. कारण 20 दिवसापासून त्याला तेच सांगतो है ना. रोज त्याचा प्राणायाम रोज त्याचा व्यायाम त्यांच्या बुद्धीमध्ये जे घाण पडलेली आहे कचरा पडलेला आहे ते रोज मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या 20 दिवसामध्ये. वेळ किती आहे ठीक आहे. तर आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण हे थांबणार आहे. आणि पुढच्या वर्षी जर भेटला वेळ थोडासा जास्त तर बोलू याच्यावर है ना. हरिपाठ पण आहे म्हणते.